गंगापूर येथील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे रहिवासी उत्पन्न आणि आदी प्रमाणपत्र काढण्यासाठी तोबा गर्दी होत असून सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काढण्यात आली असून गंगापूर येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील सर्व्हर डाऊन होत आहे। परिणामी येथे विविध कामानिमित्त प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत असून त्यांना तासनतास उभे राहावे लागत आहे। बऱ्याच कालावधीपासून तांत्रिक समस्या येत असतानाही यंत्रणेत अद्याप सुधारणा होत नसल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून प्रचंड रोष व्यक्त होत आहे। सध्या शाळा, कॉलेज आदी प्रवेश तसेच विविध स्पर्धा परीक्षेकरिता लागणारे विविध प्रमाणपत्रासाठी नागरिकांतून सेतू सुविधा केंद्रात अर्ज सादर केले असून हे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सुविधा नागरिकांना मिळतात। डोमिसाइल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी सेवा या केंद्राद्वारे केल्या जातात। या सेवा केंद्रामध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत नागरिकांना परत पाठवले जात आहे। गंगापूर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील वारंवार होत असलेले सर्व्हर डाऊनची दुरुस्ती करून अडकलेले विविध प्रमाणपत्र तात्काळ वितरण करण्याची मागणी नागरिकांसह विद्यार्थ्यांकडून होत आहे। इब्राहिम शेख, एमसीएन न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। गंगापूर तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र चालवतो। आम्ही जे प्रमाणपत्र टाकतात उत्पन्नाचं, रहिवासीचे, नॅशनॅलिटी, आदिवासी, ते उशिराने आणि विलंबाने येत आहे आणि जे तहसील कार्यालयात लोक जातात आणि प्रमाणपत्र टाकतात त्यांना पण विलंब होतो। तरी आमची ही विनंती आहे की सध्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्यामुळे साईटवर लोड आलेल्यामुळे ते बंद पडलेली आहे, ते पण त्वरित चालू कराव्या आणि आमचे जे प्रमाणपत्र जे टाकलेले आहे ते त्वरित देण्यात यावे अशी विनंती आहे।